नमस्कार मंडळी, आज मी बनवते शेवग्या शेंगाची झणझणीत रस्सा। शेवग्या शेंगा असे कट करून धुवून घ्यायचे। भाजीला लागणारे लसूण, खोबरं, टोमॅटो, शेंगा, कोथिंबीर। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगा, तुकडं केलेलं खोबरं, कोथिंबीर, आता हे सगळे मिक्सरला लावून घ्यायचं। आता ही 7-8 पाकळ्या लसूण सोललेलं हेही काढून घ्यायचं। आता भाजीसाठी गॅसवर पातेलं ठेवा, त्यात 2 पळी तेल गरम झाले की तेलामध्ये जिरे आणि मोहरी टाकायचं। मोहरी तडतडली की कढीपत्ता टाकायचा, लसूण टाकायचं, अजून बारीक चिरलेलं टोमॅटो टाकायचं। आता हे टोमॅटो तेलात पूर्ण परतून घ्यायचं। टोमॅटो कच्चा नाही राहिला पाहिजे। आता ह्यात घरचं तिखट 2 चमचे टाकायचं। ह्या भाजीमध्ये गरम मसाला टाकायचा, ह्याच्यानं भाजी खूप छान लागतो। आता हे टाकल्यावर हे परतून घ्यायचं। अजून परतून झाल्यानंतर धुवून घेतलेलं शेवगा टाकायचं। आता हे शेवगा पण परतून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये बारीक केलेलं कूट टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं। आता परत हे परतून घ्यायचं। अजून परतून झाल्यानंतर भाजी शिजण्यासाठी त्यात 2 ग्लास पाणी टाकूया। आता ह्यातलं शेवगा शिजेपर्यंत 10 मिनिटं भाजी शिजवून घ्यायचं। तयार आहे शेवग्या शेंगाचे रस्सा। चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।